रबाळेगाव येथील कैलासवासी हिरा काळू नारणकर पालिका शाळा क्रमांक 47 येथे माजी शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या परिवारासोबत 31 वर्ष एकनिष्ठ व गणेश नाईक यांचे खंदे समर्थक वासुदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला। प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित नवी मुंबई महापौर सुजाता पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आजी माजी नगरसेवक, मित्र परिवार, कुटुंब व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला। पालिका शाळा क्रमांक 47 येथे शिवजयंती निमित्त वासुदेव पाटील व त्यांचे सहकारी यांनी शाळेच्या मुलांना बिस्किट, चॉकलेट वाटप करून वासुदेव पाटील यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या। महापौर सुजाता पाटील व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांचे आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले तसेच रक्तदान शिबिरास भेट दिली। महापौर सुजाता पाटील व संजीव नाईक, नगरसेवक गणेश संखपाळ, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील व अन्य मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी वासुदेव पाटील यांस शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष यांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना मान्यवरांनी व स्वतः वासुदेव पाटील यांनी प्रमाणपत्र व गिफ्ट भेट दिली। रक्तदान शिबिरात 50च्या वर नागरिकांनी रक्तदान केले। यावेळी नगरसेवक गणेश संखपाळ, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक, मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून वासुदेव पाटील यांस शाल व पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। वासुदेव पाटील व त्यांच्या परिवाराने सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। महामेरू बहुजनांचे आधार असे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि सुवर्ण योग असा की आज वासुदेव पाटीलजी यांचाही वाढदिवस। सर्वात प्रथम तर आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देते। वासुदेव पाटीलजींना पण त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आजच्या ह्या दिवशी त्यांचा वाढदिवस असणे म्हणजे खरोखर भाग्याची गोष्ट आहे। नक्कीच ते मागच्या जन्मात शिवरायांचे मावळे असतील म्हणून ते आजच्या दिवशी जन्माला आले आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प लावलाय। खरं तर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांची शिकवण सर्व कार्यकर्त्यांना हीच असते की वाढदिवस बुके आणि गिफ्ट्स घेण्यापेक्षा इतरांसाठी जनतेसाठी काहीतरी सेवा देण्यात साजरा करणे हे महत्वाचं आहे। आणि आज त्यांच्या माध्यमातून जे ब्लड डोनेशन कॅम्प होत आहे ते एक जनसेवेचा भाग आहे। मी त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वराज संस्थापक हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली हे अशा अखंड भूमीचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि आमचे सहकारी वासुदेवजी पाटील यांचा वाढदिवस हा योग साधून समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टींची कार्यक्रम पूर्तता करण्याचं काम ते सालाबादाप्रमाणे करतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं, रयतेसाठी राज्य केलं आणि सर्वसामान्य गोर गरीब जनता 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करून त्या काळातल्या मोगलांना पळवलं आणि देशाची या भूमीची सेवा केली। आज वासुदेवजींनी सुद्धा आपल्या या कळवली, गोठवली, रबाळा या परिसरामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा। उदंड आयुष्य लाभो, भविष्यामध्ये त्यांच्याकडून अजून चांगलं कार्य सत्कार्य घडो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून
आजच्या दिनानिमित्तानं, शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सायली संजय पवार, शाळा क्रमांक 47 राबाड्याची मुख्याध्यापिका. आज आमच्या शाळेचं अहोभाग्य की दरवर्षीप्रमाणे वासुदेव पाटील सरांचा वाढदिवस हा शिवजयंतीच्या दिवशी असतो. म्हणजे आपल्या लाडके राजे छत्रपती शिवाजी राजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस लागतो. म्हणजे खरोखरच हा भाग्याचा दिवस आहे. आणि या दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी रक्तदान शिबिर शाळेत आयोजित केलं जातं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते आमचे माजी विद्यार्थी आहेत. आमच्या काचेची शाळा, दिवा शाळा या शाळेचे ते विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे अजूनच आनंदाची गोष्ट आहे. माजी विद्यार्थी भेटल्यावर एका शिक्षकाला काय आनंद होतो त्याचा मी अनुभव घेत आहे. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानाचे कैवारी शिवछत्रपती यांची आज जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी केली जात आहे. याच धर्तीवरती आमचे परममित्र वासुदेवजी पाटील शिक्षण मंडळाचे सदस्य त्यांचं आज 61वा वाढदिवस या ठिकाणी राबाड्याच्या या शाळेमध्ये संपन्न होत आहे. या संपन्न होत असताना ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी आपल्या त्या ठिकाणी रक्त सांडून त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन करत असताना स्वराज्याच्या स्थापनेसाठी रक्त सांडून विविध किल्ले आपल्या स्वराज्याला मिळवून दिले. एक सुंदर असं स्वराज्य महाराजांनी आपल्या या संपूर्ण देशाला दिलं. त्याचप्रमाणे आज आमचे मित्र वासुदेवजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक सुंदर संकल्प या ठिकाणी केला आहे. रक्तदान शिबिर आयोजित करून गरजू रुग्णांना जी रक्ताची गरज भासते त्यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्त अन्य काही गाजावाजा न करता रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना त्यांना जीवनदान देण्याकरिता रक्तदान शिबिर राबवलंय. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून असा स्तुत्य उपक्रम आपण राबवलाय. आणि आज या 61व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या प्रभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी, एकविरे चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि माझा वाढदिवस हा एक योगायोग आहे. त्यांच्याच आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादामुळे आज माझा 61वा वाढदिवस आहे. आणि आम्ही असेच दरवर्षी कोण वाढत असतो. यावर्षी पुन्हा एकदा रक्तदान शिबिर ठेवून सकाळपासून चांगलाच प्रतिसाद द्यायला आपले कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रमंडळी सगळे रक्तदान देत आहेत. बरं वाटलं. तसेच आपले नवीन निवृत्त महापौर जवळजवळ 5.5-6 वर्षानंतर आपला महापौर यावर्षी बसले. त्यांना वेळात वेळ करून ते शुभेच्छा दिल्या आणि या कॅम्पला भेट दिली. तर त्यांच्याकडून आभार. तसेच संजय नाईक साहेब आणि नाईक परिवार यांचं तर आम्हाला नेहमीच सहकार्य प्रेम आहे. ते दरवर्षी माझे प्रोग्राम असतच असतात आणि त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आणि आमचं प्रोत्साहन वाढवलं. त्याबद्दल त्यांच्याकडून आभार मानतो. आणि ज्या ज्या कार्याने रक्तदान केलं आहे त्या सर्वांचं खूप खूप मनापासून आभार आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी मला एवढ्या शुभेच्छा दिल्या. तर सर्वांचे धन्यवाद. आणि पुढे असेच कार्य करत राहील. जोपर्यंत परिस्थिती व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण आपला असंच कार्य समाजासाठी करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.